श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे. कारण आता भगवंतानी तुझ्यासाठी काहीतरी असे निवडून देण्याचे ठरवले आहे, जे फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच असेल. तुला असे वाटते की देव तुला दुर्लक्षित करतात. तू जेव्हा समस्या सांगतो तेव्हा काही काळ लागला की तुला वाटते की देव ऐकत नाहीत. पण बाळा, माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या मार्गात येत आहे. जेव्हा तुम्हाला एकटे वाटते, जेव्हा तुम्हाला असे वाटू लागते की तुम्ही एकटे आहात, तुम्हाला मदत करायला कुणीही नाही, तेव्हा दैवी चमत्कार घडू लागतो. तुमचे ते एकटेपण दूर करणारा हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारण तुम्ही देवाची प्रतीक्षा करत आहात. देवाकडे ते मागत आहात जे हवे असलेले आशीर्वाद आहेत. तर मग आता नाराज होणे थांबवा आणि काळजी करणे थांबवा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत. देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला महत्त्वपूर्ण संदेशही देत आहेत. या संदेशाला चुकूनही दुर्लक्ष केल्यास तुम्ही कित्येक आशीर्वाद गमावू शकाल. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकून लक्षात घ्या, कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद आणि काही असे संकेत देव तुम्हाला देऊ इच्छित आहेत, ज्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, बाळा, कधीकधी काही अहंकारी लोक जे तुला खूप काही त्रास देण्यासाठी येतात, कारण त्यांच्यात तो अहंकार खूप काही भरला आहे. त्यांना त्यांच्या कर्माचा गर्व आला आहे. जेव्हा या सृष्टीत जे कोणी काही करतात आणि ते स्वतःला कर्ता मानतात, तेव्हा ते खूप काही अहंकारी होतात. ते इतरांना कमी लेखू लागतात, इतरांविषयी खूप काही दुर्भावना ठेवतात, दुसऱ्यांविषयी सद्भावना ठेवत नाहीत आणि इतरांना कमी लेखू लागतात. त्या क्षणाला समजून जा की त्या व्यक्तीत खूप काही अहंकार आहे. तो इतरांना खाली पाहू इच्छित आहे. पण करता करविता एक परमेश्वर आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे कुणीही करता नाही. जे कोणी देवाच्या आज्ञेने जे काही कार्य दिलेले आहे ते पूर्णत्वास जाते आणि देवच ते त्यांच्याकडून करून घेतात. पण मनुष्य जीवनामध्ये काही लोक असे आपल्या मनात सामावून घेतात की असे जे काही कर्म आहेत ते फक्त मीच केले आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, करता करविता तो एकची परमेश्वर आहे. त्याच्यावर भरोसा ठेवा, कारण जेव्हा तुमचे सर्व काही कार्य होण्याच्या स्थितीत येते तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की मोठा आशीर्वाद तुमच्या दिशेने येत असतो. अज्ञानी मनुष्यात तो अहंकार खूप काही दाटून येतो. तो प्रत्येकाला तुच्छ मानू लागतो, कुणाचाही अधिकार हिसकावून घेऊ लागतो आणि कुणाचाही अपमान करू लागतो. हे सर्व काही घडते ते अज्ञानामुळे, कारण त्याला योग्य ते ज्ञान नाही. तुमचाही तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंट्स बॉक्समध्ये विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. स्वामी म्हणतात, अहंकार मोठे विष आहे. ते कधीही पचवू नका, कारण त्यात तुमच्यासाठी खूप काही त्रासदायक होईल. जर जीवन सहज, सुलभ आणि आनंदी करायचे असेल तर प्रत्येक क्षणाला जे मिळालेले आहे त्यात आनंदी राहा. गर्व, अहंकार, द्वेष, कुणाचा मत्सर, कुणाची ईर्ष्या करू नका, कारण तुम्हाला जे काही प्राप्त आहे ते सर्वोत्तम आहे, कारण ते देवाने दिलेले तुमच्यासाठीच आहे. ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. देव म्हणतात, बाळा, ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या नात्यांना जपू इच्छिता, तर मग काही गोष्टी, काही गुण तुम्हालाही सोडावे लागेल. काही गोष्टींकडे
दुर्लक्षही करावे लागेल. प्रत्येक वेळेस सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच घडेल असे काही नाही. प्रत्येकजण तुमच्या मनाप्रमाणे वागेल असेही काही नाही. आणि तुम्ही प्रत्येकाच्या मनाप्रमाणे कुठे वागता का? देव म्हणतात, मला माहीत आहे तुला काय हवे आहे, पण ते तुझ्या मार्गात आहे. जेव्हा तू पुढे चालशील, विश्वासाने पावले टाकत पुढे जाशील, आपल्या नात्यांना जपशील, तेव्हाच ते सर्व काही प्राप्त होईल. बाळा, कधीकधी तू संयम ठेवतोस, पण कधीकधी तुझ्या वागण्यात, बोलण्यात ते सर्व काही कटुता दिसून येते. त्यामुळे मनातील ती कटुता निघून जाईल असे आशीर्वाद मी आज तुला देण्यासाठी आलो आहे. तुझ्यासाठी माझा आशीर्वाद हितावह आहे. तुझे कल्याण करणारा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होताच तुझ्या जीवनातून ते अंधार समाप्त होण्याच्या स्थितीत येतील, जे तुझ्या जीवनाला अंधकारमय करून ठेवलेले आहेत. बाळा, आता माझा प्रकाश तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. जेव्हा माझा प्रकाश तुला प्राप्त होईल, तेव्हा तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही संघर्ष कमी होऊ लागतील. स्वामी म्हणतात, पुढील 5 मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे सुखद अनुभव आणि आनंदाचे क्षण तुमच्यासाठी दिल्या जातील. कारण देवी कृपा काय आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी काळजी मी घेत आहे. तुझ्या प्रत्येक समस्येचे समाधान तुला देण्यात येईल. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा एक एक प्रश्न मार्गी लागताना तुला दिसू लागतील. स्वामी म्हणतात, बाळा, तू वाट पाहत असलेल्या आशीर्वादांची आता एक रीगच तुझ्या मागे येत आहे. तू जे काही मागशील ते तुला दुपटीने प्राप्त होईल. म्हणूनच ही संधी सोडू नकोस. या संधीचे सोने कर. तू जे काही मागशील मनपूर्वक आणि खूप काही ध्यानपूर्वक माग. बाळा, तू जे काही मागशील ते तुला दुपटीने मिळेल. म्हणून तुझ्यासाठी सुख, आनंद माग. तुझ्या नात्यासोबत काही आनंदी क्षण तुला घालवायचे आहेत, तेही तुला दुपटीने आशीर्वादासह मिळतील. ज्यांना आरोग्याच्या समस्या आहे, त्यांच्या आरोग्याच्या समस्या लवकरच समाप्त केल्या जातील. दैवी आशीर्वाद तुमच्या आयुष्यात येऊन तुमचे कल्याण होणार आहे. तुमच्या समस्येचे निराकरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल, तेव्हा देवाचे काहीतरी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या प्रत्येक समस्येवर काहीतरी उपाय तुम्हाला दिला जाईल आणि तो मार्गही दाखवला जाईल, ज्या मार्गावर पुढे चालून तुमच्या समस्या नष्ट होतील. देव कधीही तुम्हाला अंधारात ठेवू इच्छित नाही. तुमच्यासाठी देवाचा प्रकाश येत आहे. देवाच्या प्रकाशात जो कोणी येतो, तो त्याच्या मनातील सर्व वेदना, दुःख हरण करणारा प्रकाश असतो. दैवी प्रकाश प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. तुम्ही भाग्यशाली आहात, तुम्ही भाग्यवंत आहात, म्हणून तुमच्या वाट्याला तो येत आहे. तो प्रकाश जेव्हा तुम्ही प्राप्त कराल, तेव्हा तुमच्या जीवनातून कित्येक असे प्रश्न सुटू लागतील, जे तुम्हाला खूप काही समस्या जाणवत आहेत. बाळा, कधीकधी काही गोष्टी समस्या नसून फक्त तुमच्यापर्यंत आलेल्या काही गोष्टी म्हणून त्यांना सोडून द्या. जर काही तुम्हाला त्यातून त्रास नसेल, तर ते फक्त स्वीकार करून त्यांच्यावर जास्त काही चर्चा करू नका. कारण दैवी ऊर्जा आणि दैवी कार्य सुरू आहे. तुमच्याजवळ जे काही येत आहे ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच असेल, यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, जास्त कधी भूतकाळाचा, भविष्यकाळाचा विचार करत बसणे थांबव. कारण त्यात विचार करत बसण्यात तुझा वेळ जात आहे. त्यापेक्षा वर्तमानात जगणे सुरू कर. हे वर्तमान तुझ्यासाठी सुखकर आणि सुंदर आहे. प्रत्येक क्षण तुझ्यासाठी येत आहे, जो सुखाचा, आनंदाचा आहे. देव म्हणतात, बाळा, तू ज्या गोष्टीची आनंदाची वाट पाहत आहेस, ती आनंदाची बातमी घेऊन
मी तुझ्यापर्यंत आलो आहे. लवकरच तुला ती प्राप्त होईल. जेव्हा मनातील ते सर्व काही देवापुढे मोकळे करावे, कारण मनात काही ठेवू नये. बाळा, मी तुझा देव आहे. तुझ्या मनातील माझ्याशिवाय कोणीही जाणू शकत नाही. तेव्हा तुला जे काही इच्छित आहे ते लवकरच प्राप्त होईल. हे आशीर्वाद माझे तुला प्राप्त होऊन तुझी इच्छा लवकरच पूर्ण केल्या जाईल. नेहमी निश्चिंत राहून पुढे चालत राहा, कारण पुढील मार्गात ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल. तुमच्या मनाला ती शांतता, आरामही दिला जाईल. उद्या तुझ्यासाठी खूप मोठा आनंद येत आहे. ज्या आनंदासाठी तू खूप दिवस झाले तरसत होतास, तो आनंद आता तुझ्या पुढ्यात देव ठेवणार आहेत. तेव्हा त्या आनंदाचा स्वीकार कर आणि मनोभावे स्वीकार कर, कारण तुला आता इथून पुढे काहीही कमतरता उरणार नाही. बाळा, माझे आशीर्वाद हे तुझे जीवन परिवर्तन करणारे आहेत. तेव्हा त्या आशीर्वाद स्वीकार कर आणि आनंदी राहा. तुझ्या सर्व काही समस्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बाळा, चिंता करणे सोड. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे, किंवा तुम्ही निवडून इथपर्यंत आला आहात, तर तुम्ही स्वामींचे दिव्य, तेजस्वी आणि भाग्यशाली बाळ आहात, कारण स्वामींनी तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे. आता मनातील सर्व काही क्लेश दूर करून जेव्हा तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार कराल, तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतील. स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होऊ लागतील. ज्या समस्या आहे त्या नष्ट होतील. स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने करत राहा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मनातील ते सर्व काही पूर्ण करून देवोत, ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात. देव तुम्हाला एक आनंद देऊ इच्छितात. त्या आनंदासाठी स्वतःला तयार करा. सर्व काही चांगलंच होणार आहे. स्वामी माऊली तुमच्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्या घरी आनंदी आनंद येऊ, हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.